आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमदार समोरासमोर। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात विरोधक आमदारांचं आंदोलन तर सत्ताधाऱ्यांचं आंदोलनाला प्रत्युत्तर। नागपूरची घटना पूर्वनियोजित वाटते, नियोजित कट असल्यास कारवाई होणार। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये, दरेकरांचं विधान। काही लोकांनी प्लॅनिंग करून राडा केला असावा। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून संशय व्यक्त। नागपुरातील घटनेची चौकशी करणार, योगेश कदमांची प्रतिक्रिया। नागपूरची घटना फडणवीसांना बदनाम करण्याचा कट। फडणवीसांचं गृह खातं समाजकंटकांचा पुरता बंदोबस्त करेल, अनिल बोंडेंकडून विश्वास व्यक्त। नागपूरमधील घटनेमागे कुणाचा हात, अमोल मिटकरींचा सवाल। जाणीवपूर्वक राज्यातील वातावरण भडकवण्याचं काम सुरू, मिटकरींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं महत्त्व भाजप आणि आरएसएसला संपवायचं आहे, म्हणून विलन संपवून हिरो संपवण्याचा प्रयत्न। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल। 2 दिवसांपासून नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून भडकवणारी विधानं। कुणीही बाहेरून आलेली लोक नाहीत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काल फक्त एका समाजाला टार्गेट केलं गेलं, सर्व काही प्लॅन आहे असंच प्रथमदर्शनी दिसतंय। भाजपा आमदार प्रवीण दटके यांचा गंभीर आरोप। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे हीच आमची भूमिका, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन नौटंकी, कबर हटवायची असेल तर मोदींना फोन करावा, आदित्य ठाकरेंचा टोला।